मॅचसाठी मात्र प्रेक्षकांची देखील तळमळ गर्दी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल पुन्हा एकदा बॅकफुटवर आलाय. यावेळी देखील इवन जपून ते सिंगल्स घेतले जातील. डाबाला पहिला बिल्ड केलं जाईल आणि त्यानंतर जे मिळतील ना त्या खराब चेंडूंचा कुठेतरी समाचार देखील घेतला जाईल. यावेळी स्टेप आउट केलंय. स्टेट ऑफ द ग्राउंड तयार आहे. हमान सातारगेकर सारखा अजून एक मातब्बर खेळाडू देखील त्यांच्या संघात त्यांच्या ताफ्यात दाखल आहे. त्यामुळे फलंदाजी सर्वांना सारखा नियम इथे मात्र पंचांकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल आलाय. शेवटच्या चेंडूवर एक धाव. पहिलं षटक समाप्त. 6 धावा. चेंडू यावेळी मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय. यावेळी डाऊन द लेग जातोय. महत्वपूर्ण सामना आहे या दोन्ही संघांचा. जो संघ विजय होईल ना तो संघ पुढच्या फेरीसाठी प्रवेश करेल. फायनल मध्ये प्रवेश करणार. निश्चितच 2 चेंडू झाले आणि 9 धावा धावपंचावर. या चेंडूवर मात्र बीट केलं. या चेंडूवर क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू निर्धाव गणला जातो. जो वाईट यावेळी स्टेप आउट केलं. निश्चितच एक हानिकारक फटका. एक 5वा चेंडू षटकातील 11. या चेंडूवर पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. या षटकाची दुसऱ्या षटकाची सांगता करणारा मात्र याही चेंडूवर काय क्षेत्ररक्षण झालंय. त्या चेंडूवर निश्चितच चांगले चांगलं ताळमेळ. चेंडू पहिला चेंडू गतीवरच असतो. स्लॉट षटक मुंबई स्टाईल गोलंदाजी आणि गोलंदाज देखील भैरव एवढा विक्रम पाहतो. यावेळी मात्र जपान 7 पावशी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय आणि अप्रतिम गोलंदाजी देखील करतोय. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला जातो. त्यांसाठी फलंदाज प्रयत्न करेल का? स्टेप आउट करतोय मात्र त्या वेगावर बेट होतोय. निश्चितच बॅटचा फ्लो थोडासा लेट आला. बाकी असतील. एक मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. थोडासा प्रेशर रिलीज करणं गरजेचं. यावेळी मात्र एज लागते आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. गडी गारद झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावर. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा टॅपच्या माध्यमातून एकेरी धाव अर्जित केली जाते. शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी मात्र अमन देखील चौकार आले होते. अमनला जर पाठवलं असतं तर ती देखील एक चाल कुठेतरी महत्वपूर्ण ठरली असते. मात्र या चेंडूवर 2 धावा येतात. 17 धावा धावफलकावर. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर सुरुवात 1 धावेने झाली. यावेळी प्राइज दिली होती. पुन्हा एकदा स्टेट ऑफ द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सागर भोगटे यांनी तर जेवढं काम मिळतील निश्चितच तो गणमंत्र ऐकला गेला नाही. त्या चेंडूवर निर्धाव चेंडूची गणना आलेली होती. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तो चौकार खेचण्याचा प्रयत्न. विकेट आली. निश्चितच दाखवलेला चेंडू जवळपास 3ऱ्या टप्प्यावर आलाय. चेंडू 3 धावा धावफलकावर. दरम्यानचा शेवटचा चेंडू. यावेळी मात्र धावांचा फटका. मंदारेच्या बॅटला चेंडू कनेक्ट झालाय. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. उमेश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीमध्ये यावेळी थोडीशी निराशा झाली. मात्र ती निराशा भरून काढावी लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. या गोलंदाजीच्या माध्यमातून निश्चितच दुसरं षटक पाहायला मिळतंय. उमेश याचं पहिला चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील स्टेप आउट केलं बंजारी यांनी. या दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या कॅप्टन्सला पाठवायचं आहे. सातेरी कवटी आणि मयूर भरवणे सेवन क्रिकेट संघ आपल्या कॅप्टन्सला पाठवायचं आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षण झालंय. हस्तक्षेप करतायत. अर्धभर राहतोय तो. काय होईल या चेंडूवर? पुन्हा चेंडू बॅकफुट करून स्क्वेअर कटचा 50% हा सामना संपलाय. दोन्ही संघांना 50% आहे. पुन्हा एकदा या चेंडूवर देखील फटका शोधणं अनिवार्य असेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. कटीतटीचा सामना होतो. रोमहर्षकता वाढते या सामन्यामध्ये. पुन्हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. या चेंडूवर
पहिला चेंडू तिसरं षटक पाहिला नव्हतं पहिला फटका शोधलं जाणं गरजेचं फटका येऊ शकतो सांगितलं होतं फटका धर्माचा तिसरा चेंडूवर पुन्हा एकदा या चेंडूवर किती दाबा या चेंडूवर दुहेरी धावायचा इशारा सिंधुदुर्ग बॉक्स क्रिकेट मधील मातब्बर संघ आहे ना ते मात्र दाखवलं जातंय एका धावेच्या आवश्यकता ही एक धाव दिली जाते व्हाईट स्वतःचा चेंडू आलाय व्हाईट प्लेस मध्ये कोण